खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलनाला पोहोचलेले आहेत। अभिजित दिपके सुद्धा तिथे आहेत, संवाद साधतात, काय बोलतायत पाहूया। त्या आंदोलकांची घोषणाबाजी ऐकू येते आणि हे तेच सगळे विद्यार्थी आहेत, जखमी आंदोलक आहेत। जी माहिती दिली अभिजित दिपकेंनी, 150हून अधिक विद्यार्थी सध्या जखमी झालेले आहेत। त्यांच्याशी संजय राऊत संवाद साधताना पाहायला मिळतात। आजही जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे। आणि या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी संदीप आपल्याला सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। संदीप, दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना। खासदार संजय राऊत, अरविंद सावंतजी सुद्धा या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत। आणखी कोणकोणते मवियाचे नेते तिथे उपस्थित आहेत? अनिल देसाई सुद्धा दिसत आहेत। अगदी बरोबर आहे। शिवसेना खासदार युनिटी पक्षाचे दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय थेट दृश्य राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतरवरती खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे तिघही खासदार जे आहेत ते जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत। खासदार जे आहेत ते जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत आणि प्रामुख्यानं अभिजित दिपके यांची त्यांनी भेट देखील घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे कालच संजय राऊत यांनी ट्विट करत सरन्यायाधीशांचे आभार मानत त्यांच्यावर टीका जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय आज खासदार संजय राऊत हे दाखल झालेले आहेत जंतर मंतरवर। सर, काय तुमची प्रतिक्रिया? आंदोलन करताना भेटतायत खासदार संजय राऊत, महाराष्ट्रातली काही लोक आहेत त्यांच्याशी अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड। जय भारत साहेब, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भारत। वी ऑल आर इंडियन सर। जय भारत सर, जय भारत, जय हिंद, जय हिंद, जय हिंद सर। काल यांनी मारलं, इतकं मारलं काल, काही कारण नसताना मारलं सर यांनी, काहीच कारण नव्हतं। इतकं मारलं, लहान मुलांना मारलं, 16, 17 वर्ष मुलींना मारलं, खूप मारलं, काही कारण नव्हतं। सर इथं पाणी नाही, टॉयलेट नाही, इथं पाणी नाही। फ्युचर ऑफ द नेशन सर, सर वी आर द फ्युचर ऑफ द नेशन अँड दे आर बीटिंग अस लाइक yes sir, please make a dialogue in the parliament sir, please make a dialogue in the parliament। आम्ही इथे येऊन बसू। यस सर, यस सर, होणार नाही काय सर। पोझिशन सगळे आल्याशिवाय ताकद मिळणार। हात जोडून नाही, आता जर मागं हटलं ना परत संधी नाही, महाराष्ट्र श्रीवंत सर, श्रीवंता, काष्टी श्रीवंत। तुम्ही स्वाभिमानी राजकारण करता, आम्हाला तुमचा अभिमान आहे। फक्त आता अभिजितसोबत आपल्याला सगळ्यांना उभे राहायचे, खंबीरपणे उभे राहा सगळे। Sir, raise our voice in parliament, sir. Definitely, we have you, sir. We have only you, sir. We have shut down the parliament. Yes, yes, sir. Yes, definitely, definitely. This is not real representative of people's views. आम्ही खाल्लं आणि मोदी तिकडनं सांगतात की मी सुरक्षित बाहेर पडलो, मोदींना सुरक्षित बाहेर काढलं। अरे आमच्यावर अत्याचार झाला सर। मार खाए हम, सुरक्षित रहे हो। Communal harmony in our country, sir. आम्ही स्वतः काल हाल पाहिले आमचे सर, एवढे हाल केले आम्हाला, सगळ्या बाजूने पॅक केलं। छोट्या छोट्या मुली घ्या, छोटे छोटे मुली साउथ दिल्ली, साउथ में मारे हैं लड़कियों, जब इन बीचन मारा है, प्राइवेट पार्ट में मारा है उन लोगों ने। दिस इज नॉट व्हाट पुलिस डज। यू नो वेरी वेल सर। आपण पाहतोय खासदार संजय राऊत हे दाखल झालेले आहेत जंतर मंतरवर। अभिजित दिपके यांची त्यांनी भेट घेतली आहे, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून संवाद साधतायत खासदार संजय राऊत। शिवसेना युबीटी पक्षाचे 3 खासदार या ठिकाणी दाखल झाले आहेत। अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह संजय राऊत दाखल झाले आहेत। कालच आपल्याला माहिती आहे की त्यांनी सरन्यायाधीशांचे आभार मानत त्यांच्यावर टीका जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर थेट ते आज जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातले सगळे खासदार खरं तर राजधानी दिल्लीमध्ये आहेत। मात्र खासदार संजय राऊत आणि त्यांचे इतर सहकारी म्हणजेच
शिवसेना युबीटी पक्षाचे जे खासदार आहेत ते दाखल झाले आहेत आणि तरुणांशी संवाद देखील साधला जातोय. प्रामुख्यानं जे मराठी तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील हे तीनही खासदार संवाद साधतायत. ही थेट दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर. महत्वाचं हेच आहे की अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. प्रामुख्यानं विरोधी पक्षातल्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. अनेक नेते सेलिब्रिटी असतील ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत यापूर्वीच. आणि आता आपण पाहतोय की माध्यमांची देखील ही मोठी गर्दी पाहायला मिळते. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं, कारण बोलतायत. टीका जी आहे ती केलेली होती. सर तुम्ही बोलणार आहात? काय आहे क्या है हिंदी में बोलो. मीडिया जनता मंतरवर आलेला आहात. अरे यार क्या है आज तुम्ही जनता मंतरवर आलेला आहात. शिवसेना पहिल्या दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणा पलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सगळ्यात शिवाई पाटलाची परवा एक रॅली घेतली तरुणांची, डोळे दिपवणारी होती. काल सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जमले. पुण्यामध्ये, नागपूरला, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिणग्या पडताना दिसत आहेत. एक लक्षात घ्या, काल जो प्रकार दिल्लीच्या रस्त्यावर झाला तो हुकुमशाहीलाही लाजवणारा होता. संध्याकाळी काल मी इथे येऊन गेलो, इथे सामसूम होती, हे मंडप सुद्धा काढला होता, स्टेज तोडला होता, माईक तोडला होता. आज परत या मुलांनी सगळ्यांनी हे उभं केलंय. नरेंद्र मोदींना आणि अमित शहा हे तरुणांचं आंदोलन चिरडता येणार नाही हे पेटलेलं आहे. आणि तुम्ही त्यात जास्त तेल टाकायचा प्रयत्न कराल तर हे सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी सांगतो. आम्ही सगळे उद्या वेळ पडली ते इथून बसू. आम्ही सगळे, आणि आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव आम्हाला चांगला आहे. आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही. देशात आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यात आम्ही आहोत. काल संसदेत तुम्ही पहिल्यांदा त्या सगळ्यांना पाहिलेलं असणार आहे, ज्यावेळेला इथे मोर्चा सुरू होता. तुम्हाला कसं वाटलं मोदी सरकार याच्याबद्दल? अत्यंत घृणास्पद. या देशामध्ये आपण राहतोय आणि देशावर अशा प्रकारचे राज्य करतायत याची प्रथम आम्हाला घृणा वाटली. या देशामध्ये अनेकांनी राज्य केलं, विरोधी पक्षाने केलं, काँग्रेस पक्षाने केलं, पण इतका घृणास्पद आणि अमानुष पद्धतीचं राज्य यापूर्वी कोणी केलं नाही. मला ईदी अमीनची आठवण झाली. ठीक है. आप बताइए क्या है. यहाँ से जंतर मंतर से जो आग लगी है वो देश हित की आग है, राष्ट्र हित की आग है, वो अब बुझेगी नहीं. देश के युवा है, अभिजीत है, वांगचूक जो अस्पताल में है, फिर भी कल के आंदोलन के बाद भी हजारों के संख्या में आज युवा यहाँ इकट्ठा हुआ है. देश भर के शहरों में, गांव में, कस्बों में लोग सड़क पर उतरे हैं. और अगर जरूरत पड़ी तो हमारे जैसे लोग भी यहाँ आकर बैठेंगे और अनशन करेंगे. मैं आपको अभी बताता हूँ, हमको मरने का डर नहीं है, न जेल का डर है. उसको लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया है? नहीं, क्या है, अमित शाह ने या और जो उनको मंत्री है अपने आप के सामने अपने बेटे को लाइए, जय शाह को लाइए. अगर उनको ये इतनी पिटाई होती तो उनको क्या लगता? धर्मेंद्र प्रधान की बेटी की पिटाई होती तो क्या लगता? बाकी मोदी जी की बात तो छोड़ दीजिए, लेकिन जिनको बच्चे हैं, आज समझ लो ये हमारे बच्चे हैं, सब देश के बच्चे हैं, वो आपके बच्चे नहीं. आप सत्ता पे बैठे हो. दहशतवादी म्हटलं जातं तरुणांना. ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिली आहे अशा पद्धतीने. कोण दहशतवादी? कोण दहशतवादी? तरुण आंदोलन हे दहशतवादी. याच मुलांनी तुम्हाला सत्तेवर आणलंय. नरेंद्र मोदी ही जी मुलं आहेत ना, यांनी तुम्हाला 12 वर्षापूर्वी सत्तेवर आणलेली ही मुलं आहेत सगळी. लक्षात घ्या, कधी काळी ही मुलं सुद्धा तुमची भक्त झाली होती सुरुवातीला. आज या सगळ्या मुलांनी तुमच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे. त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता का? बंड पुकारला है. ये बागी है, ये टेररिस्ट नहीं है.
और जब युवा बागी बनता है तो बड़ी बड़ी सल्तनत और सिंहासन खत्म हो जाते हैं। देखिए, सरकार को घुटना ही नहीं है। ये सरकार घुटने टेकेगी सब ट्रम्प के सामने और नेतन्याहू के सामने। हमारे बच्चों के सामने सरकार कभी घुटने नहीं टेकेगी। अहंकार है, ये अहंकार खत्म हो जाएगा। जो काम विपक्ष का था वो सीजेपी को करना पड़ रहा है, जो बच्चों को करना पड़ रहा है। आपको ऐसा नहीं लगता है कि हम भी उनके साथ हैं? आपको ऐसा नहीं लगता है? नहीं, हम उनके साथ हैं। बच्चे हैं, बच्चे लड़ रहे हैं, तो बच्चे के लड़ाई में हम उनके साथ हैं। अगर जरूरत पड़ी तो हमारे जैसे बूढ़े भी कुर्बानी देंगे। राहुल जी से शुरू बात हो गई है, आज हम मीटिंग में थे, राहुल जी हमारे साथ थे। राहुल जी की पूरी सद्भावना और पूरी संवेदना इस आंदोलन के साथ है। उद्धव ठाकरे जी हो, अखिलेश यादव जी हो, कोई भी हो, चाहे लेफ्ट हो चाहे राइट हो, हमारे इंडिया ब्लॉक में सभी वांगतुक जी के और अभिजित के साथ है। थँक्यू। तर हे होते खासदार संजय राऊत, ज्यांनी सांगितलेलं आहे की सगळेजण आम्ही विरोधी पक्षातले आम्ही अभिजित दिपके यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रामुख्यानं अनिल देसाई, अरविंद सावंत आणि खासदार संजय राऊत हे तिघही शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार थेट जंतर मंतरवर पोहोचलेले होते। आपल्याला माहिती आहे, यापूर्वी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावरून पोस्ट करून पाठिंबा जो आहे तो दिलेला होता। त्यामुळं ठाकरे बंधूंचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा हे आता सिद्ध तर झालेलंच आहे। मात्र सगळ्या महत्त्वाचं हेच स्तरातून आहे आपण पाहतोय की या आंदोलनाला पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय आणि